त्यानंतर इकडे मोस्टली या सीझनला कलिंगड हे बघा मस्त टोमॅटो लागलेले आहेत. गाव मांदिवली पोलीस पाटील मी मांदिवली गावचा. नमस्कार मित्रांनो, या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आलेलो आहे माझ्या गावी, म्हणजे इन शॉर्ट सासूरवाडीलाच आलेलो आहे. कारण सासूरवाडीला येण्याचं कारण म्हणजे माझे जे छोटे सासरे आहेत ते बाग फुलवतात. त्यांच्या बागेमध्ये वेगवेगळ्या फळांची भाज्यांची लागवड करतात. ती लागवड पाहण्यासाठी मी आलेलो आहे. यावर्षी थोडा पावसाळा लांबवल्या कारणाने मला इथे काही पिकांची लागवड पूर्ण मिळालेली नाही. तर आपण त्यांच्या बागेमध्ये आधी फेरफटका मारूया. त्यांनी कोणकोणती फळांची लागवड केलेली आहे, भाज्यांची लागवड केलेली आहे. त्यानंतर आपण जरा आमचे जे काका सासरे आहेत त्यांना विचारूया की ते ही शेती कशाप्रकारे करतात आणि त्यासाठी कोणते खत वगैरे वापरतात, रासायनिक वापरतात की नॅचरल खत वापरतात, जेणेकरून जे कस्टमर येतील त्यांना जे फळं भेटेल खायला ते केमिकल युक्त असतील. तर बघूया आपण आधी फेरफटका मारून बघूया. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये म्हणजे घराच्या बाजूलाच त्यांनी आपली बाग फुलवलेली आहे. त्या बागेमध्ये कोणकोणती फळांची आधी लागवड केलेली आहे. तर आपण त्या बागेमध्ये आधी फेरफटका मारूया. हे समोर त्यांचं घर आहे आणि घराच्या बाजूला त्यांनी ही सुंदर अशी बाग बनवलेली आहे. या बागेमध्ये त्यांनी 4-5 फळांची किंवा भाज्यांची लागवड केलेली आहे. त्यामध्ये सर्वात कोकणी माणसांचा आवडता म्हणजे पावटा आणि कडव्याची आणि पावट्याची लागवड केलेली आहे. इथे संपूर्ण तुम्हाला पावट्या आणि कडव्याची लागवड दिसेल तुम्हाला. तर त्या बाजूला थोडं पुढे आलो तर तुम्हाला इकडे कलिंगडाची लागवड दिसेल. तर मी तुम्हाला कलिंगड दाखवतो. तेव्हा इथे त्यांनी कलिंगडाची लागवड केलेली आहे. बघूया कलिंगड किती साईज त्यांची कुठपर्यंत वाढ झालेली आहे बघू शकता. इथे सुंदर असे कलिंगड फुललेले आहेत. हे बघा इकडे कलिंगड. त्यानंतर इकडे मोस्टली या सीझनला कलिंगड तयार असतात विक्रीसाठी, परंतु ह्या टायमाला म्हणजे ह्या सीझनमध्ये पावसाळा थोडा लांबवल्या कारणाने ही फळं तयार झालेली नाहीत. काही महिन्यानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे कलिंगड टेस्टी कलिंगड खायला भेटतील. जे नॅचरल सेंद्रिय खत वापरून हे लागवड केलेले कलिंगड तुम्हाला गोड कलिंगडाचे खायला मिळणार आहेत. हे बघा हे इथे संपूर्ण कलिंगडाची लागवड केलेली आहे. कलिंगडच्या बाजूला त्यांनी वांगी लावलेली आहेत. वांगीकडे जाऊया आपण. वांग्याची लागवड कुठे केलेली आहे तर इकडे वांगी मध्ये वांगी आहे. बघा हे वांगी दिसत आहेत. इकडे संपूर्ण पट्ट्यामध्ये वांगीची लागवड केलेली आहेत. बघूया वांगी लागलीत का कुठपर्यंत. काय नाही अजून तर वांगी लागलेली नाहीत. बघूया एखाद तरी आपल्याला बघायला मिळते का वांगा. नाही थोडं तयार फूल आलेलं आहे. आणि काही दिवसांनी म्हणजे काही महिन्यानंतर काका बोललेत की काही महिन्यानंतर जर आपण आलो इकडे तर आपल्याला सर्व ही वांगी फुललेली दिसतील. प्रत्येक वांग्यावरती आपल्याला वांगं लटकताना दिसेल. त्यानंतर मध्येच त्याने टोमॅटो लावलेले आहेत. हे बघा हे टोमॅटो झालेले आहेत. हे बघा मस्त टोमॅटो लागलेले आहेत. टोमॅटो लागलेले आहेत इथे. हे बघा कलिंगड मध्येच कलिंगड आहेत. मस्त मोठा कलिंगड बघायला मिळाला आपल्याला. तशी त्यांनी बाग फुलवलेली आहे आणि बागेमध्ये प्रामुख्याने 3-4 मोठे प्रोडक्ट बघायला मिळाले. काकांनाच विचारतो ते हे बाग फुलवण्यासाठी त्यांनी काय काय मेहनत केलेली आहे, कोणत्या प्रकारचं खत वापरलेलं आहे आणि त्यांना एक अवॉर्ड पण मिळालेला आहे. ते अवॉर्डच्या बद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील. तर चला आपण थेट काकांशी चर्चा करूया. माझे नाव अनंत अर्जुन बानर, गाव मांदिवली पोलीस पाटील मी मांदिवली गावचा. आता सध्या 1 महिना झाला रिटायर झालो आहे. 20 वर्षीय पोलीस पाटील म्हणून पदावरती असताना सुद्धा मी आज शेतीमध्ये जास्त इंटरेस्ट घेऊन शासनाचा प्रगतशील शेतकरी म्हणून पुरस्कार मिळवला. आपल्या शासनाची माणसे आमच्या शेतात येऊन माझ्या शेतीची प्रगती पाहून त्यांनी मला मार्गदर्शन करून मी ह्याच्यामध्ये विक्रमी पिकं घेऊन आज प्रगतशील शेतकरी म्हणून त्याची नाव कमवलं आहे.
ह्या शेतीमध्ये जेवढी मी पिकं काढतोय त्याच्यामध्ये मला लाखोनी उत्पन्न मिळतोय, पण ते आपल्या शेतकऱ्यांना त्याची अजून पुरतं दखल घेत नाही. पण मी त्या मातीमध्ये एकदम रुजलो आहे की त्या मातीमधून मी सोन्याचं पीक काढतोय. तर ह्या मळ्यामध्ये 4 ते 5 एकर म्हणजे मी भाजीपाला करतो. ह्या भाजीपाल्यामध्ये संपूर्ण मी भाजीपाला करतो, त्याच्यात सगळा शेणखत, ही सेंद्रिय खतच जास्त वापरतो. त्याच्यामुळे या पिकाला मागणी भरपूर आणि अशी पिका मागणी आहे की मला इथं ते फक्त माझं दरवाजा खोलायची ओढ आहे की लोक सगळी ऑर्डर घेऊन फोनवरती ऑर्डर केलेल्या असतात, त्या सगळ्या पटापट घेऊन जातात. अशी शेतीमध्ये माझी प्रगती अशी पुढे झालेली आहे. कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही लागवड केलेली आहेत, कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये, फळं कोणती आहेत? आता ह्याच्यामध्ये एक नंबर पावट्याला कशी मागणी भरपूर आहे. त्याच्यामुळे पावटा, वांगी, मिरची, कैगणं, हीच टोमॅटो, कोथिंबीर, मुळा हा सगळं उत्पन्न ह्या शेतीमध्ये मी काढतो. आणि म्हणजे किती दिवसानंतर तयार होतील हे कलिंगड किंवा हा तुम्ही जो पावटा लावलेला आहे तो किती दिवसांनी अंदाजे तयार होणार आहे? हा प्रत्येक भाजीपाल्याचा 3 महिन्याचा पिरियड असतो. कलिंगडाचा 90 दिवसाचा असतो. 90 दिवस झाले काय करण्याची काढणी चालू होती. आता 1.5 महिना झाला. आता दीड महिन्यामध्ये ती कलिंगड मार्चच्या सुरुवातीला काढायची सुरुवात होईल. पावटा आता 10-15 दिवसात काढायला सुरुवात होईल. आणि ग्राहक म्हणजे कसे येतात? ते आपला बघितला हा रस्ता तर पूर्ण रहदारीचा रस्ता बनलेला आहे, तर ज्यांची ऑर्डर येते ती ऑनलाईन ऑर्डर येते की म्हणजे गाडी वगैरे थांबून लोक तुमच्याकडे येतात आणि तुमचा माल वगैरे घेऊन जातात? हा कसा माझा रोजचा धंदा असल्यामुळे माझा इथं सगळ्या गिरायकांची जास्त संबंध झालेला आहे. त्याच्यामुळे फोनद्वारे सगळी एका हप्त्याची 15 दिवसाची ऑर्डर सगळी मला वहीवरती लिहून ठेवावी लागते. त्या पद्धतीने मला रोजच्या रोज माल सगळा त्यांच्या विक्रीचा काढून ठेवावा लागतो. ठीक आहे, धन्यवाद काका. खूप महत्त्वाची माहिती काकाने दिलेली आहे. सर्वात मला त्यांचं मी एक आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी एक उल्लेख केला त्यांच्या मुलाखतीमध्ये. त्यांनी जे लागवड करण्यासाठी जे खतं वापरलेले आहेत ते केमिकलयुक्त खतं आहेत, सेंद्रिय खतं आहेत, जी नॅचरल असतात. गाई शेळीचं जे शेण कुजून वगैरे जी खतं तयार करतात त्यापासून यांनी संपूर्ण लागवड केलेली आहे. म्हणजे आपल्याला केमिकलयुक्त इथे तुम्हाला जे काय कलिंगड वगैरे खायला मिळणार आहे ते केमिकलयुक्त असणार आहे. कोथिंबीर बघता कमीत कमी 200 रुपयाची कोथिंबीर असेल. ही 200 रुपयाची कोथिंबीर असणार आहे. त्यातून कमीत कमी 4,000 रुपये उत्पन्न निघणार. तशी आता ही एकदा कट केली जाते. याची कट केली जाते. 3 महिना उत्पन्न घ्यायला लागतो, तरी पण मी 2दाच घेतो. मी आता ह्याच्यामध्ये 1,000 रुपये निघेल, त्याच्यात 1,000 रुपये निघेल, परत आले परत 1,000 रुपये निघेल. म्हणजे एकदा कट केल्याच्या नंतर पुन्हा उगवते ते. पुन्हा हायब्रिड कोथिंबीर आहे. हायब्रिड म्हणजे पुन्हा लागवड करायची गरज नाही. पुन्हा आणि स्टार्टिंगला लागवड करताना काय करता? त्याच्यात सगळं शेणखत वगैरे सगळं मिक्सिंग करून सगळी त्याची लागवड पेरणी करावी. बी येते त्याची की काय येते? तो धने असतात ते कोथिंबीरचे. कोथिंबीरचे धान्य असतात. कोथिंबीर म्हणजे धने असतात म्हणजे तेच बी वगैरे. बी असतं धने. हां, ओके. ते काकांनी सांगितले कोथिंबीरची लागवड केलेली आहे, त्याच्याबद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते कशी लागवड करतात, किती उत्पन्न त्यांना मिळणार आहे. आणि हे म्हणजे रिसायकलवालं हे एक प्रोडक्ट आहे. म्हणजे एकदा कट केलं तरी ते ऑटोमॅटिकली तुम्हाला 3 महिन्यापर्यंत उत्पन्न देतो, बरोबर ना? हो, 3 महिने. पूर्वी हा जो एरिया असायचा, हा समोरचा एरिया असायचा, इकडे संपूर्ण त्यांनी लागवड केलेली असायची. संपूर्ण हा पट्ट्यामध्ये, तो पट्टा थोडा त्यांनी सोडून ह्या पट्ट्यामध्ये त्यांनी लागवड केलेली आहे. आणि इथे महत्त्वाचं मी सांगतो तुम्हाला, हे जे संपूर्ण बाग फुलवण्यासाठी पाणी जे लागतं ते पाण्याची पण त्यांनी स्वतः मेहनत करून इथे एक विहीर बांधलेली आहे पाठी. त्या विहिरीमधून पूर्ण बागेला ते पाणी पुरवठा करतात. म्हणजे पाण्याची पण त्यांनी मुबलक सोय करून ठेवलेली आहे. म्हणजे एक बघितलं तर चांगली फोरकास्टिंग केलेली आहे. बाजूला नदी असूनही नदीतूनही पाण्याचा यूज करू शकतात. आणि सेकंड ऑप्शन त्यांनी विहीर बांधलेली आहे, स्वतःची विहीर आहे. त्या विहिरीतून पण पाणी हा संपूर्ण बागेला ते पुरवू शकतात. असं म्हणजे एकदम परिपूर्ण त्यांनी प्लॅनिंग करून ही बाग त्यांनी फुलवलेली आहे, जेणेकरून पाण्याचा म्हणजे ही जेवढी लागवड आहे ती पाण्यावरती अवलंबून आहे. पाणी जर मुबलक असेल तर यांना फळांचं उत्पन्न चांगलं येतं. त्या कारणाने पाण्याची उत्तम सोय करून ठेवलेली आहे काकाने. संपूर्ण बाग
पावटं, कडवं, कलिंगड, वांगी, टोमॅटो अशा व्हरायटीमध्ये बाग फुलणार आहे काही दिवसाने. आणि आता सीझन आहे पोपटीचं, म्हणजे थंडी चालू झाली की जे लोक गावी येतात ते पोपटी आवडीने बनवतात, त्याचा ब्लॉग बनवतात. तर पोपटीसाठी लागतात शेंगा, पावट्याच्या शेंगा. तर त्यासाठी हे खास बाग बनवलेली आहे. आणि या बागेला पाणी पुरवण्यासाठी खास इथे बाजूलाच विहीर आहे. अशी त्यांची परिपूर्ण बाग आहे. आणि काही दिवसांनी इकडे चित्र वेगळंच असणार आहे. ह्या बागेमध्ये फुललेलं असे संपूर्ण शेंगा असतील, पावट्याच्या कडव्याच्या शेंगा असतील. इकडे संपूर्ण कलिंगड तयार झालेले असतील आणि कलिंगड घेण्यासाठी लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे.